हळद लागली बाणाईला खंडोबाने कोणाकोणाला आमंत्रण केलेलं आहे त्या भारूडच्या रूपाने आपण सगळ्यांना ऐकूया. खंडोबा पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला. जसं त्याप्रमाणे आपण सर्व आपल्या इष्ट नातेवाईकांना आपण आमंत्रण करतो तसं देवाधिकारी सुद्धा सगळ्यांना आमंत्रण करून हळदीसाठी लग्नासाठी बोलवलेलं आहे. म्हणून खंडोबा काय म्हणतात, मल्हारी पिवळा झाला हळद लागली पहिले पत्र गणपतीला पार्वतीला जोडीने यावे लग्नाला हळद लागली
खंडोबा पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला तिसरे पत्र चांदोबाला तिसरे पत्र चांदोबाला चांदोबाच्या चांदणीला चांदोबाच्या चांदणीला जावे तुम्ही लग्नाला जावे तुम्ही लग्नाला तिसरे पत्र चांदोबाला चांदोबाच्या चांदणीला यावे तुम्ही लग्नाला हळद लागली बाणाई तुला खंडोबा पिवळा खंडोबा पिवळा झाला हळद लागली बाणाई तुला चौथे पत्र पैरोवाला चौथे पत्र पैरोवाला भैरवाच्या जोगेश्वरीला भैरवाच्या जोगेश्वरीला जोडीने यावे लग्नाला जोडीने यावे चौथे पत्र भैरवाला भैरवाच्या जोगेश्वरीला जोडीने यावे लग्नाला हळद लागली बाणाई तुला खंडोबा पिवळा झाला